नमस्कार, मी डॉक्टर अरुणा फिरोदिया। आज आपण कडीलिंबाविषयी माहिती घेणार आहोत। कडीलिंबांच्या पानामध्ये एक प्रकारचा सुगंध असतो आणि स्वादही असतो, त्यामुळे पदार्थ बनवताना आमटी, खिचडी, मसाल्याचे पदार्थ, पोहे इत्यादी बनवत असताना कढीपत्त्याचा वापर केला जातो। कढीमध्ये बेसन हा मुख्य घटक असतो आणि बेसन प्रथिनांचा चांगला स्रोत आहे। वनस्पतीजन्य प्रथिनं विलक्षण प्रमाणात असल्यामुळे जर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर कढी हा उत्कृष्ट पदार्थ आहे। कढीपत्त्यामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, तसेच फॉलिक ॲसिड, लोह, फायबर आणि प्रथिने असतात। इतर जीवनसत्वे देखील अल्प प्रमाणात असतात। वजन कमी करण्यासाठी 10 ते 20 कढीपत्त्याची पानं पेस्ट करून घ्यायची आणि 1 कपभर पाण्यामध्ये चांगली उकळवायची, त्यात लिंबाचा रस आणि मध घालायचं आणि हे अनुशापाटी रोज जर सेवन केलं तर वजन कमी होतो। तोंडामध्ये जर वारंवार फोड येत असतील, म्हणजे अल्सर येत असतील, तर त्याच्यावरती कढीपत्त्याची पेस्ट मधातून करायची आणि त्यावरती लावायची। 2-3 दिवसामध्ये तोंडाचा अल्सर कमी होतो। मधुमेहामध्ये देखील अनुशापोटी कढीपत्त्याची पाने चावली तर साखर नियंत्रणात राहते। कढीपत्त्यामुळे जर रोजच्या सेवनामध्ये आपण आहारात 10 ते 12 पानं ठेवली, त्यांचा रस किंवा पानं जर खाल्ली तर हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांचे विकार यामध्ये त्याचा उपयोग होतो। अजीवनसत्व भरपूर असल्यामुळे डोळ्यांसाठी देखील हितकर आहे। तसेच कढीपत्त्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, आहाराचे पचन चांगले होते। कढीपत्त्यामुळे केस दाट आणि चमकदार होऊ शकतात। 1 कावळा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा, त्याच्यामध्ये 1 चमचा कढीपत्त्याची पेस्ट मिसळावी आणि हे डोक्याला आलेप लावावा, 1 तासभर तसेच ठेवावे आणि नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत। हा हेअर पॅक आठवड्यातून एकदा तरी करावा, त्यामुळे केस काळेभोर आणि चमकदार होतात। धन्यवाद।